नुकताच महाराष्ट्र सरकारने राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे। मात्र या अर्थसंकल्पाचा निषेध नोंदवण्यासाठी आज नागपूरमध्ये विदर्भवादी एकत्र झाले आहे। त्यामागचं कारण काय आहे, का बरं ते अर्थसंकल्पाचा निषेध नोंदवत आहे, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। आज तुम्ही आंदोलन पुकारलं आहे विदर्भवाद्यांनी, का बरं तुम्हाला वाटतंय की हा अर्थसंकल्पाचा निषेध नोंदवायला पाहिजे? सर्वात पहिले सरकारने म्हटलं होतं का 30 जून 2026 पर्यंत आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, परंतु आज त्यांनी दुपट्टी म्हणून त्यांनी शेतकऱ्यांशी विश्वासघात केला। जिथे त्यांना 900 कोटी त्यांनी फक्त प्रावधान केलं आणि त्या माध्यमातून 2 लाख रुपये शेतकऱ्यांची एका शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे, 7/12 कोरा करणार नाही। जेव्हा की शेतकऱ्यांची थकीत जी आहे 35,000 करोड रुपयाच्या वरता आहे, मग अशाच्या शेतकऱ्यांचा 7/12 कसा कोरा होणार, पहिला प्रश्नचिन्ह तो आहे। त्यानंतर यांनी सांगितलं की बा आपल्या भागातील उद्योगांना आम्ही स्टार्टअपसाठी पैसा देणार आहोत, परंतु सरकार आजच्या घडीला 9,85,000 करोड रुपयांनी कर्जबाजारी झालेली आहे। सरकारजवळ जहर खायचे पैसे नाही आणि अशा परिस्थितीत ते विकास कुठून करणार? सरकारी अधिकाऱ्यांचे, सरकारी कर्मचाऱ्यांचे पैसे थकलेले आहे, अजून ते देणं होत नाही। जे ठेकेदार आहे त्यांचे पैसे देणं होऊन नाही राहिलं आहे आणि अशा ह्याच्यात ते ज्या प्रकारे सांगून राहिले की आम्ही स्टार्टअपसाठी पैसे देणार आहोत आणि हे सगळं ढपोलशंकसारखी भूमिका आहे। आम्ही लबाडाचा आमंत्रण जोपर्यंत जेवल्याशिवाय खरं नाही, अशी हे फडणवीस सरकारची म्हणजे परिस्थिती झाली आहे। फडणवीस सरकार नेमकं फोकनाळ मारत आहे आणि विदर्भाला याचा एकही फायदा होताना दिसून नाही राहिला। वैनगंगा, नळगंगा यासाठी त्यांनी 94,134 कोटीचं प्रावधान केलेलं असं ते सांगून राहिले, पण हे 2010 पासून हे सातत्याने तसंच सुरू आहे। आणि आता जे आपल्याकडले 131 धरणं अजून रखडले आहे विदर्भातले, त्याबद्दल हे चर्चासुद्धा करत नाही। गोसेखुर्दची अजूनही कन्याल पूर्ण झालेली नाही आहे आणि असे 131 धरणं अपूर्ण आहे, त्याच्यासाठी हे निधी देत नाही आणि हे 2027चा विकसित महाराष्ट्राचा सब्जभाग दाखवून राहिले। आम्हाला असं 2047च्या महाराष्ट्रात राहायचं नाही, आम्हाला आमचं स्वतंत्र विदर्भ राज्य पाहिजे। आम्हाला हा जो बजेट अर्थसंकल्प झाला याच्यात विदर्भाला वगळला गेला, म्हणून आम्ही इथं निषेध मांडत आहोत। आणि महाराष्ट्र सरकारला आता आम्ही सांगत आहोत की हमारे अंगणे में तुम्हारा कोई काम नहीं है, इसलिए महाराष्ट्रवादी विदर्भ सोडा, वेगळा विदर्भ झालाच पाहिजे। अनेक जण या अर्थसंकल्पाचा जे आहे सराहना करत आहे, हा अर्थसंकल्प चांगला आहे असं म्हणताय, मात्र तुम्ही याचा विरोध करताय। सरकारने सुद्धा सांगितलं असं भवनमध्ये की आम्ही जे आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, मात्र तुम्ही त्याचा विरोध नाही। शेतकऱ्यांची कर्जमाफी करू देणं, शेतकऱ्यांची जे थकबाकी आहे 35,000 करोड रुपयाची थकबाकी आहे आणि बजेटमध्ये प्रावधान फक्त 900 कोटींचं प्रावधान करण्यात आलेलं आहे। तर तुम्ही सांगा 900 कोटीच्या प्रमाणे 2 लाख रुपये शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयाप्रमाणेच कर्जमाफी होत आहे। 7/12 कुठं कोरा होऊन राहिला? 7/12 कोरा होत नाही शकत। जोपर्यंत सरकार 7/12 कोरा करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यासोबत हे अन्याय आहे आणि विदर्भाच्या शेतकऱ्यांना तर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी मिळताना दिसून नाही राहिली। ज्या प्रकारे आम्ही सगळ्या आमच्या अभ्यासकांनी याला अभ्यास केला, तर एकंदरीत हे शेतकऱ्यांची फसवणूक आहे आणि सिंचनाला तर काहीच पैसा नाही। मग आता तुमचं नेमकं यावर काय म्हणणं आहे, की काय मागणी आहे? आमचं एकच म्हणणं आहे का विदर्भाच्या शेतकऱ्यांचा तुम्ही 7/12 कोरा करा। तुम्ही जे म्हटलं होतं 30 जून 2026 पर्यंत आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, तर तुम्ही ते कर्जमुक्त करू शेतकऱ्यांना केलंच पाहिजे। निवडणुकांच्या वेळेस जे आहे भारतीय जनता पार्टीने म्हटलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, मात्र यावेळेस सरकार ज्या अर्थसंकल्पात आहे अशी कुठलीही घोषणा झालेली नाही। त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांचा 7/12 हा कोरा होणार नाही, त्यामुळे ही जी शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ही फसवी आहे असं यांनी घोषित केलं आहे। त्यामुळे आज जे आहे आंदोलन करून विदर्भवादी या संपूर्ण अर्थसंकल्पाचा निषेध नोंदवत आहे। कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलार, महाराष्ट्र 24 नागपूर। बेरोजगार युवकांना रोजगार मिळालाच पाहिजे, महागाई कमी झालीच पाहिजे, सिलेंडरचे वाढलेले दर कमी झालेच पाहिजे, वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, विदर्भद्रोही महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, फसवा बजेट काढणारा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, लोकांची फसवेगिरी बंद करा, जनतेची
फसवेगिरी बंद करा, बेरोजगार युवकांना रोजगार द्या.